राधे कृष्ण. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स. चिप्स बनवण्यासाठी बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. छिलणीच्या मदतीनं पूर्ण बटाट्याचं साल्ट असं काढून घ्यायचं व्यवस्थित. साल्टी काढल्यानंतर बटाटे पाण्यात ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही. आणि जेव्हा आपण चिप्स बनवतो तेव्हा पण खाली पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं म्हणजे ते काळे पडत नाही. चिप्स एकसारखे पातळ बनले कारण जास्त जाड पण चांगले नसतात, पातळच बनायला पाहिजे असते. आता हे आपण एका टपामध्ये पाण्यात काढून ठेवू. पाण्याच्या बाहेर बिलकुल ठेवायचे नाही, पाण्याच्या बाहेर राहिले म्हणजे ते लगेच काळे पडतात. सर्व चिप्स टपामध्ये काढून घेतले. गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवलं गरम करायला, त्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे लवकर गरम होईल. बघूया पाणी गरम झालं का. पाणी चांगलं गरम झाले. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. चिप्स पाण्यामध्ये राहिल्यामुळे एकदम पांढरे शुभ्र राहिले. आता थोडी थोडी करून आपण उकळेल पाण्यामध्ये टाकू. टाकताना हातावर पाणी उडणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित हलवून घ्यायचे पूर्ण पाण्यामध्ये. पातेल्यावर झाकण ठेवू व्यवस्थित वाफण्यासाठी. आता झाकण काढून बघू आणि पूर्ण चिप्स पुन्हा एकदा हलवून घ्यायचे, नाहीतर खाली जास्त शिजले जातील आणि वरती कच्चे राहू शकतात. चेक करून बघू शिजले का नाही. नाही शिजले अजून, थोड्या वेळ अजून शिजू द्यावं लागते. चिप्स चांगल्यापैकी उकळले पाण्यामध्ये. पुन्हा एकदा चेक करून बघू शिजले का व्यवस्थित. छान शिजले. आता गॅस बंद करून देऊ आणि एका चाळणीमध्ये चिप्स काढून घेऊ. त्याच्यामुळे पाणी निथळून जाईल आणि चिप्स सुकवायला व्यवस्थित सुकवता येतील. एक एक चिप्स मोकळे करून कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवायचे आणि याला उन्हात टाकायची गरज नाही. आपण घरामध्येच फॅनखाली सुकवू शकतो. एका दिवसामध्ये कडक वाळून जातात. तळून बघूया. कडकडीत तेलामध्ये टाकू. व्यवस्थित पांढरे शुभ्र बनले चिप्स, एकदम छान बनले. त्याच्यावरून आपण चिली फ्लेक्स टाकला म्हणजे अजून टेस्टी लागतात खायला.